निवडणुकीमध्ये कांद्याने येणार त्या पद्धतीने एक गोष्ट आपण सगळ्यांनी विसरता कामा नये। आणि या देशाचे पंतप्रधान जेव्हा नाशिकला आले, जेलमध्ये कोण होतं जेलमध्ये? संपतराव वक्तेंना नोटीस। मला तर आता जानेवारी मध्ये आल्यावरती 24 तास पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं। अशा सरकारला आपण सोडणार आहात का? आमचा गुन्हा काय होता की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतो, पण शेतकरी कार्यकर्त्यांना जेलमध्ये पाठवणारी भाजपची औलाद यांचा पराभव केलाच पाहिजे, याशिवाय पर्याय नाही। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे। आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला संघटना करण्याचा अधिकार आहे, मात्र भारतीय जनता पक्षाला ते मान्य नाही। शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे केले आणि शेतकरी आंदोलन करायला लागले तर त्यांना नक्षलवादी म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला। आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या शेतकऱ्याच्या कृषी मंत्र्याने देशाच्या त्या मुलाने शेतकऱ्यांना त्यांच्या गाडीखाली चढून मारलं होतं, त्या शेतकऱ्यांनी त्याचा बदला त्याचा पराभव करून घेतलेला आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। आणि त्याच पद्धतीने शेतकरी विरोधी कायदे करणारे सरकार, कामगार विरोधी कायदे करणारे सरकार या महाराष्ट्रामध्ये एका कामा नये। यासाठी 20 तारखेला आपण पंजाब या निशाणीवरती श्रीगौरच्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना विजयी करा। भाऊ तुमच्या सोबत सर्व शेतकरी वर्ग, सर्व कामगार संघटना, सर्व शेतकरी संघटना या तुमच्या सोबत आहे। महाविकासच्या आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या बाबत 3 लाखाचा आपल्याला सांगितलेला आहे। पण ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, आपला जो जाहीरनामा आहे ते आपल्याला विनंती करू इच्छितो, आपला जाहीरनामा महाविकास आघाडीचा हा घराघरामध्ये घेऊन जा आणि 20 तारखेच्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हा। 23 तारखेचा गुलाम आपण उद्याला धावतो, या निर्धाराने कामाला लागूया। इथे या ठिकाणी बोलतो भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयुक्त आणि किसान सभेच्या वतीने पाहुण्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आणि 23 तारखेला गुलामच्या सभेमध्ये आम्ही उपस्थित राहू इतका निर्धार व्यक्त करतो आणि माझे वचन संपवतो। धन्यवाद। महाविकास आघाडी जिंदाबाद।